Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. 22 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लावणाऱ्या नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणात नाशिकमधून नाशिक गुन्हे शाखेनं 30 वर्षीय शुभम खैरनार याला अटक केली आहे. शुभम खैरनारला नाशिक पोलिसांनी आणि राजस्थान पोलिसांनी कशी अटक केली, कसा सापळा रचला, हेच पुढील काही मिनिटात पाहूयात. नमस्कार, मी स्वानंद बिक्कड, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार 3 मे रोजी होणाऱ्या नीट परीक्षेचा पेपर 1 मे रोजीच फुटला. नाशिकमध्ये लीक झालेली पहिली कॉपी हरियाणात पोहोचली. तिथे त्या पेपरचे 10 सेट तयार करून बिहार, आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर, केरळ, उत्तर प्रदेशपर्यंत पोहोचले. प्रश्नपत्रिका इंस्टाग्रामवर देखील व्हायरल झाली होती. संपूर्ण देशात यामुळे खळबळ उडाली. या प्रकरणामुळे परीक्षा घेणाऱ्या एजन्सीच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून आता सीबीआयकडे तपास वर्ग करण्यात आला आहे. आरोपी शुभम खैरनार हा पोलिसांना चकमा देत पळ काढत होता. यासाठी शुभमनं चक्क टक्कल केलं होतं. टक्कल करून शुभम हा देवदर्शनाला निघाला होता. पण शुभम पोलिसांना बाज नजरेतून सुटला नाही. पोलिसांनी त्याला रस्त्यातच अडवलं आणि अटक केली. राजस्थान सीबीआय आणि पोलिसांनी दिलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2नं ही कारवाई केली. आरोपी शुभम खैरनार हा मूळचा नांदगावचा असून नाशिकमध्ये BMAच्या शेवटच्या वर्षात तो शिकत आहे. पोलिसांपासून वाचवण्यासाठी शुभमनं चक्क टक्कल केलं होतं. कपडेही बदलले, लुक्सही बदलला. पण मंगळवारी तो देवदर्शनासाठी जात असताना पोलिसांनी सापळा रचला आणि सुरुवातीला नवीन लुकमुळे तो ओळखू आला नाही. मात्र पोलिसांनी अंमलदारांनी त्याला शिताफीनं ओळखलं आणि अवघ्या 1 तासात ताब्यात घेतलं. तपासात समोर आलं आहे की शुभमने 10 लाख रुपयांना प्रश्नपत्रिका विकत घेतली आणि ती पुढे 15 लाख रुपयांना विकल्याचा संशय आहे. या प्रकरणात आतापर्यंत देशभरातून 16 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून राजस्थानचा मनीष हा या कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचं मानलं जात आहे. दरम्यान अटक करण्यात आलेल्या शुभमचे वडील डॉक्टर मधुकर खैरनार यांनी मुलाची बाजू मांडली आहे. आमचा मुलगा निर्दोष आहे. गेल्या 6 महिन्यांपासून तो नाशिकमध्ये BMSची प्रॅक्टिस करतोय. त्याचा या प्रकरणाशी संबंध नाही, तरीही त्याचं नाव येत आहे. यात चौकशी व्हावी अशी शुभमच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. नीट परीक्षा पेपर फुटीमुळे देशभरातील 22,29,000 विद्यार्थ्यांचं वर्ष वाया गेलं असून परीक्षा रद्द करून नव्यानं घेण्याचा निर्णय NTAनं घेतला आहे. सीबीआयकडून आता या रॅकेटच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न होत आहे. या नीट पेपर फुटीच्या परीक्षेतील जे काही पेपर फुटी होत आहे त्याचे वेळोवेळी अपडेट्स तुम्ही मुंबई तकवर पाहू शकता. बाकी सर्व अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा मुंबई तक.